एवढ्या रात्री इथं कशी? सर्व आश्चर्याने पाहू लागले. त्यांनी गाडीतील लाईट लावला. आता नाना गाडी हळूच चालवत होते. हळूवार गाडी तिच्यापर्यंत आणली आणि तिसरी हलकेच पुढे आली. हात उंचावत थांबण्यास सांगू लागली. आता गाडी थांबवायची की नाही याचे विचार सुरू असतानाच अचानक तिचे डोळे चमकले आणि ती हवेत तरंगू लागली. सर्व मित्र एकदम ओरडले, अरे भूत भूत भूत. बस त्या स्त्रीच्या बाजूने नानाने गाडी एकदम भरधाव पुढे नेली. पुढे गेल्यावरती मागे वळून सर्वांनी पाहिले तर ती स्त्री गायब झाली होती. अंधारात ती दिसलीच नाही. ती अगोदर त्या गाडीच्या उजेडात पांढर सफेद साडी होती, मग अंधारात काहीतरी चमकाला पाहिजे नव्हतं ना, काही नाही. आता नानाचा आवाज थरथर होता. नाना म्हणाले, बघ मी सांगितलं होतं ना, हा रस्ता भुतियाचा आहे. मग सर्व एकदमच घाबरले. काहीतरी अदृश्य स्थिती त्यांच्या मागे होती हे त्यांना जाणवलं होतं. आता